तर समजा मी काय केलं, एक हुक घेतलं आणि त्या हुकला फूड लावलं. मासे पकडण्यासाठी जे हुक असतं त्याला फूड लावलं आणि तो हुक मी पाण्यात टाकला आणि बघितलं की थोड्या वेळाने त्याला मासा अडकला. तर इथं असलेलं कोण सांगू शकेल की त्याला मासा का अडकला? चॅटबॉक्स मध्ये गणेश सर म्हणतायत त्या फूडमुळे अडकला. ओके. ओके, मासा त्याला पकडायला गेला म्हणून अडकला. ओके, हे एक कारण आहे. हा. शाओमी जे आहे ते चॅटबॉक्स मध्ये एक खाद्य आहे, माशाचं ते खाद्य आहे, ते खायला गेला म्हणून अडकला. ओके. तर म्हणतायत की आकर्षण होतं त्याला. ओके, हे पण एक वरवरचं रिझन झालं. मेन रिझन काय? नीट समजून घ्या मूळ कारण काय आहे. हे बघा, मी हुकला फूड लावलं आणि पाण्यात टाकलं आणि त्याला मासा अडकला. का अडकला माहिती? कारण मी जिथं ते हुक टाकलं, ज्या पाण्यात हुक टाकलं त्या पाण्यात ऑलरेडी मासा होता म्हणून त्याला अडकला. आता तुम्ही म्हणाल, हे काय सांगताय सर, हे काय आपण जोक करतोय, हे काय पझल पझल खेळतोय का? असं नाहीये. ह्याच्या पाठीमाग खूप मोठी एक अंडरस्टँडिंग आहे. नीट समजून आहे. ज्याला हे एक्झाम्पल समजलं त्याला खूप काही समजलं मनाचं. नाही. मी हुकला फूड लावलं आणि जिथं ज्या पाण्यात मासा नाही आहे तिथं हुक टाकून बसलो. तासन तास बसलो, दिवसभर बसलो, 10 हुक टाकलं, 10च्या 10 हुकला फूड लावलं, पण पाण्यात मासाच नाहीये. टाकलं, अडकेल का मासा? नाही अडकणार. येस. तसंच आहे, समोरची व्यक्ती काय करते, तुमच्यामध्ये हुक टाकते. समोरची व्यक्ती फक्त हुक टाके. हुक एक माध्यम आहे की तुमच्या आतला राग यायला लागतो, चिडचिड बाहेर यायला लागते, काहींना भीती यायला लागते, टेन्शन यायला लागतं, काहींना हर्ट फिलिंग. त्यांच्या आत ऑलरेडी हर्टची फिलिंग आहेच. फक्त समोरच्या व्यक्तीने हुक टाकलं, लगे हर्टची फिलिंग बाहेर आली.